नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपली फिल्डिंग चालू असते आणि आपल्या प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग चालू असते, फलंदाजी चालू असते. त्यावेळेला उगाच बकवास करून काही फायदा नसतो. बघ, मी तुझ्या बॉलला सिक्सर मारीन असा फिल्डिंग करणारा कोणी फलंदाज क्षेत्ररक्षक म्हणून आता खेळतोय आणि तो इम्रान खान किंवा कोण असेल जो शोएब अख्तर यांना तुझ्या बॉलवर मी सिक्सर मारणार अशी दमदाटी करत असेल तर त्याला काही अर्थ नसतो. तुम्हाला जो काय पराक्रम करायचा जो काय समोरच्या प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला डिवचायचंय, ठोकायचंय, ते ज्या वेळेला तुमची बॅटिंग सुरू होईल तेव्हा उपयोग असतो. तोपर्यंत तुमचे शब्द पोकळ असतात, निरर्थक असतात. आणि म्हणून फालतू बकवास करत बसायचं नाही. आपली बॅटिंग आली की तो पराक्रम करून दाखवायचा, किंवा समोरच्याला फलंदाज म्हणून डिवचायचा असेल तर तुमच्या हातात बॉल असेल आणि तो मी बॉलिंग करत असाल किंवा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत असाल, फिल्डिंग करत असाल तर त्या वेळेला तो पराक्रम दाखवायचा. बॅटिंग करताना गोलंदाजीविषयी, बॉलिंग विषयी शहाणपण सांगायचं नाही आणि बॉलिंग करत असताना बॅटिंग विषयी शहाणपण सांगायचं नाही. आणि याची अक्कल असते तेच खेळाडू खेळामध्ये पराक्रम करत असतात, नाहीतर बाकीचे बकवास खूप करत असतात. असो, सांगायचा मुद्दा असा की गेल्या महिन्याभरामध्ये गायब अमित शाह, गायब अमित शाह, प्रधानमंत्री कहा है, लापता वगैरे वगैरे जो काय गदारोळ करणारे दिवटे होते, तेव्हा त्यांनी मारलेला फटकार, षटकार, चौकार याविषयी अमित शहा आणि नरेंद्र मोदी चकार शब्द बोलत नव्हते. त्यांना माहिती होतं समोरच्याच्या हातात बॅट आहे, आपला बॉल तो कसाही मारू शकतो जर आपण चतुराईने बॉलिंग केली नाही तर. आणि म्हणूनच जोपर्यंत आपल्या हातात बॅट येत नाही तोपर्यंत त्याला फटकारण्याची भाषा बोलून उपयोग नाही, म्हणून अमित शहा गप्प होते. आणि अमित शहाचा मुलगाच जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवून आज हे विसरू नका. एवढी गोष्ट तरी पोराकडून बाप शिकू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की हा सगळा गदारोळ जंतर मंतर पासून, कॉक्रोच पार्टी पासून, राहुल गांधींच्या धरण्यापर्यंत आणि सगळ्या गोष्टी संपल्यानंतर टिवल्या बावल्या दाखवणारी जी किरकोळ लोक होते त्यांना आता अक्कल आली असेल, कारण बॅट आता अमित शहाच्या हातात आली आहे, जे भारताचे गृहमंत्री आहेत. आणि मी आज का तुम्हाला आठवत असेल तर मी 2-3 व्हिडिओ मध्यंतरीच्या कालखंडामध्ये केले होते की स्वातंत्र्य दिनापर्यंत थांबा, 13 ऑगस्ट पर्यंत थांबा, 15 ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करा, मग बघा अमित शहा वगैरे काय करतात. आठवतं? इंतजार कीजिए वगैरे मी हिंदीत पण व्हिडिओ केला होता. अमित शहाच्या हातात बॅट येईपर्यंत थांबा, मग तुम्हाला कळेल अमित शहा हा बॅटिंग कसे करतात, बॉलिंग कसे करतात, विकेट कशी काढतात वगैरे वगैरे. आणि हे मी बोलतोय याचं कारण काल पहिली विकेट पडलेली आहे. अगदी तिथे जंतर मंतरवर जाऊन नको नको तितकी नाटकं करणारे, ढुंगणं हलवणारे संजय सिंग, केजरीवाल, एका एकाची पॅन्ट आता पिवळी व्हायला लागली. यांची जी पिलावळ होती जंतर मंतरवर धिंगाणा करणारी, किंवा राहुल गांधींनी चुचकारलेली ही पोरं जी होती शिवीगाळ करणारी, त्यांना आता पळती भुई थोडी होईल. एक तर सगळी कॉक्रोच जनता पार्टी FIR मागे घ्या, FIR मागे घ्या म्हणून फार सुप्रीम कोर्टाची दारं ठोठवायला गेली. ज्या कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशाच्या एका रागात उच्चारलेल्या शब्दावर तुम्ही कॉक्रोच शब्दाचं भांडवल करून एक आंदोलन उभं केलं, त्याच्याच दारात ह्या सगळ्या कॉक्रोच, ढेकूण, कुत्री, मांजरं जी आहेत यांना शेपटी हलवत जायला लागले, आम्हाला न्याय द्यावं, आमच्यावरचे FIR मागे घ्यावं वगैरे वगैरे. आता कशाला शेपट्या हलवत आहेत?
आणि दुसरीकडे होते ते म्हणतात ना नॉन स्ट्रायकर एंड, तसं नॉन स्ट्रायकर एंड वर जे अमित शहा होते त्यांच्या हातात आता बॅट आली. आणि काल म्हणजे 18 ऑगस्टला पहिला फटका किंवा पहिला सिक्सर अमित शहानी ठोकलेला आहे. जवळजवळ 1.25 वर्ष तुरुंगात सडलेला आम आदमी पार्टीचा एक मंत्री ज्याचं नाव सत्येंद्र जैन होतं, त्याच्या सकट दिल्ली जल बोर्डाच्या 6 अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिल्लीच्या क्राईम ब्रँचने, अँटी करप्शन ब्रँचने उचलून अटक केलेली आहे 18 ऑगस्टला. मी सांगितलं होतं 15 ऑगस्ट पर्यंत कळ काढा. मग यातल्या एकाची विकेट अमित शहा किंवा नरेंद्र मोदी सरकार कसं काढेल हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता अमित शहाची बॅटिंग सुरू झाली. अर्थात अमित शहा याविषयी बोलणार नाही. मला आठवतं तो शोएब अख्तर वाटेल तशी आव्हानं द्यायचा, जसा हा दिपके देतोय. त्या शोएब अख्तरला सचिन तेंडुलकरने कधी तोंडावर उत्तर दिलं नाही. जेव्हा जेव्हा पत्रकारांनी छेडलं तेव्हा तेव्हा सचिन तेंडुलकर एकच म्हणायचा, मी बोलत नाही, माझी बॅट बोलते. आणि मला आठवतं त्यानंतरच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये जी विश्वचषक स्पर्धा होती तिथे पहिल्या ओव्हरमध्ये शोएब अख्तरला सचिन तेंडुलकरने सिक्सर मारला होता, हुकचा सिक्सर मारला होता. आणि त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये वीरेंद्र सहवागने पण सिक्सर मारला. आणि तिसरी ओव्हर टाकायला शोएब अख्तर आला सुद्धा नाही. तो इंदमामुलला म्हणाला, मी आता बॉलिंग करणार नाही, नंतर बघू. तेव्हा ज्याच्या हातात बॉल आहे, ज्याच्या हातात बॅट आहे, तो पराक्रम करतो. आणि ती बॅट आता अमित शहाच्या हाती आली आहे. आणि पहिला ठोकलाय जो षटकार, तो सरळ 6 लोक काल 18 ऑगस्टला दिल्ली जल बोर्ड प्रकरणातल्या आर्थिक घोटाळ्यासाठी सुरू झाले. आणि सत्येंद्र जैन सकट 6 लोकांना आणखीन अटक झालेली आहे. टेंडर मधली धांदली वगैरे वगैरे काय आहे ते आहे. सांगायचा हेतू की ही सुरुवात आहे मित्र, ही सुरुवात आहे. ज्या वेळेला तो संजय सिंग असो, सिसोदिया असो, केजरीवाल असो, बिचारा सत्येंद्र जैनने काही भाषा पण केली नव्हती. पण आपण जामिनावर आहोत, आपण आरोपी आहोत हे विसरून ज्या प्रकारे हे बिघडलेली नियत असलेले कट्टर इमानदार केजरीवालचे केले चपाटे तोंड चालवत होते, त्यांना आता कळेल बॅटिंग म्हणजे काय असते, बॅटिंग म्हणजे काय असते. आणि ही मी सांगतो तुम्हाला सुरुवात आहे मित्र. हा फक्त आपली बॅटिंग येईपर्यंत मी असा सिक्सर मारीन, तिकडे 4 मारीन, असल्या वल्गना अमित शहा करत नाहीत, नरेंद्र मोदी करत नाहीत. ते आपली बॅटिंग येईपर्यंत प्रतीक्षा करतात. अगदी त्यांच्या समर्थकांचा जीव पण तिळतीळ तुटत असतो. भाजपचे समर्थक, अमित शहा नरेंद्र मोदींचे भक्त यांचा जीव तिळतीळ तुटत असतो की अमित शहा गप्प काय, नरेंद्र मोदी गप्प का, यांना तोंड फोडणारं उत्तर दिलं पाहिजे वगैरे वगैरे बोलतात. अमित शहा आणि तेवढा उतावळेपणा जमत नाही. ते आपली वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करतात. आणि महिना 1.5 महिना ती प्रतीक्षा संपलेली आहे. अजूनही संथ गतीने सुरुवात होईल. कारण 11, 12, 14 काय ते ब्रिक्स समिट आहे, ब्रिक्सचं संमेलन आहे, ते संपेपर्यंत कुठलाही गदारोळ होऊ नये याची काळजी घेत घेत संथ गतीने धावगती वाढवायचा प्रयत्न अमित शहा आणि नरेंद्र मोदी करतील. पण त्याची सुरुवात झाली. ते म्हणतात ना कॉमेंट्रीमध्ये, खाता खोला आहे. तर सत्येंद्र जैन हा आम आदमी पार्टीचा बदनाम कुख्यात मंत्री, त्याला जलबोर्डाच्या भानगडीमध्ये अटक झाली आहे. आणि थुई 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 संजय सिंग वगैरे नाचायला लागले, केजरीवाल रडायला लागलाय. कारण त्याला कळतंय की आज ना उद्या हे कानून के लंबे हात आपल्यापर्यंत पंजाबला येऊन पोहोचणार.
तिथूनही आपल्याला उचलून नेलं जाईल. पण विषय तिथे नाही संपणार. हे जी अनवरस औलाद आहे, नाजायज औलाद आहे आम आदमी पार्टीची, जिला कॉक्रोच जनता पार्टी म्हणतात, त्याचेही जे मुखंड आहेत, तो कोण राका असेल, सौरभ असेल, या सगळ्यांची खटिया लवकरच गोल होणार. खटिया खडी बिस्तर गोल. म्हणून तर रडारड करत गेले, रडारड करत गेले. या प्रत्येकाची आत्ता लक्षात घ्या की सत्येंद्र जैन याच्या बाबतीत अँटी करप्शनचं हे झालेलं आहे, पण वेगवेगळ्या तपास यंत्रणा, दिपके, सौरभ दास, रांका आणि त्यांच्या सगळ्या भडबुंजांच्या आर्थिक व्यवहारावर चाळणी लावून बघितलं जाते. जरा कुठे सापडले की 12च्या भावात गेले म्हणून समजा, 12च्या भावात गेले म्हणून समजा. कारण ज्या विषयाला तुमचे अमित शहा हात घालतात ते फिनिश करून थांबतात, फिनिश करून थांबतात. त्यांची गती कमी झालेली दिसेल, मध्येच वाढलेली दिसेल, पण ज्या वेळेला 2015 मध्ये 16 मध्ये पहिल्यांदा अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बंगालला आणि कलकत्त्याला गेले होते आणि गरजले होते, ममता दिदीला त्यांनी चॅलेंज केलं होतं, तेव्हा ममता दिदी म्हणाले ते कोण आहे अमित शहा. तेव्हा अमित शहा गृहमंत्री नव्हते, फक्त भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणि आपण बंगाल भगवा करून टाकू अशी भाषा बोलत होते 2016 मध्ये. कसे बसे 3 का 4 का 7 आमदार निवडून आले होते त्या निवडणुकीत. पण त्यावेळेला ममता दिदीने उलट उत्तर देताना म्हटलं तर कोणही अमित शहा. 10 वर्षानंतर ममता दिदीला कळलं की कोण आहे अमित शहा म्हणजे काय आणि त्याच्यावर किती मोठा शिक्षण मारला जाऊ शकतो हे अमित भाईंनी दाखवले. घाई नसते, घाई नसते. मला 10 वर्ष गेली, पण 10 वर्षानंतर तुमच्या सगळ्या बंगालमधून ममता दिदीला हद्दपार व्हायची वेळ आणली. अशा माणसाला जेव्हा तुम्ही आव्हान द्यायला, चॅलेंज द्यायला किंवा टिवल्या बावल्या करायला उभे राहता, तेव्हा कायम सावध असायचं. कुठे खड्ड्यात जाऊन पडाल आणि काय झालंय कळ्याच्या आत तुमच्यावर मातीपासून गाडले जाल, त्याचा तुम्हाला पत्ता लागणार. आणि म्हणून मी ते शीर्षक दिले, आत्ता अमित शहाची बॅटिंग सुरू झाली, आत्ता बॅटिंग सुरू झाली आणि लवकरच त्याचे परिणाम दिसतील. हाच तो संजय सिंग आहे. त्याला इतकी मस्ती चढलेली होती की नुसतं अरविंद केजरीवालला आणि समन्स काढलं तर याने दिल्लीतल्या आपल्या घराच्या बाहेर मोठं पोस्टर लावलं होतं, फ्लेक्स लावलं होतं, सीबीआय आणि ईडी हिम्मत असेल तर या आणि मला पकडून दाखवा. त्याच्या घरात घुसून सगळ्या घराची झडती झाडाझडती घेऊन त्याला उचलून नेऊन तुरुंगात टाकला होता. वेळ लागला नाही. हा, पण सगळी सज्जता केल्यानंतर, सगळी फिल्डिंग आधी लावून घ्यायची, नंतर बॉल टाकायचा, याला क्रिकेट मधला उत्तम बॉलर म्हणतात. फिल्डर जागोजागी नाहीत, कुठेही पडलेत, गप्पा मारतायत, काही करतायत आणि अशा वेळेला बॉलर निघाला आणि त्यांनी बॉलिंग केली तर काही होत नाही. आधी फिल्डिंग लावायची असते आणि नंतर बॉलिंग करायची असते. अमित शहा, त्यांचा मुलगा जय शहा हा जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटचा बॉस बनून बसलेला आहे, तेव्हा त्यातले काही गुण तरी बापाकडे येणार, नक्की येणार. आणि तेच झालेलं आहे. आणि म्हणून आत्ता आपली वेळ नाहीये. आपण आक्रमक गोलंदाजी करून फलंदाजी करून उपयोग नाही, एवढी गोष्ट अमित शहाना कळते. आणि म्हणून जे जे फलक येत होतं, गायब, अमित शहा लापता, कहा गए अमित शाह, यौ 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 बोलणारे जे होते, त्या एकेकाची बोलती कशी बंद होते ती बघत राहा. सुरुवात
सत्येंद्र जैन पासून झाली आहे, पण हे प्रकरण सरकत मनीष सिसोदिया पर्यंत येणार आहे. तसे ही सगळीच मंडळी जी आहेत ही जामिनावरच बाहेर आहे. आधीच्या केसची सुनावणी सुरू झाली आणि एक मागणी सत्ताधारी पक्षाकडून आली की यांना 8 टाका की 8 टाकावं लागेल फिर्यादी पक्षाकडून. तर सांगायचा हेतू असा की जे याची मजा घेत होते, जी मंडळी बातम्या रंगवताना अमित शहा गायब आहे त्याच्या बातम्या किती रंगवून रंगवून सांगत होते, त्यांना आता सत्येंद्र जैन कुठे आहे ते भिंग घेऊन शोधावं लागेल. या सगळ्या ह्याच्यानंतर केजरीवाल किंवा सिसोदियाची पळता भुई थोडी कशी झाली याच्या बातम्या देण्याची हिंमत तरी आहे तुमच्यामध्ये. याला म्हणतात आपल्या हातात जे साधन आहे ते कुशलतेने वापरतो तो खरा सैनिक असतो, लढवय्या असतो. एक ढेकूण मारण्यासाठी जे बंदुका वापरतात, कॉक्रोच मारण्यासाठी जे लोक मिसाईल वापरतात ते लढवय्ये नसतात, ते सैनिक नसतात, त्यांना युद्ध कळत सुद्धा नसतं. आणि मोदी शहांना आव्हान द्यायला निघालात तर आपण मुंगे आहोत, डोंगळे आहोत हे विसरू नका. त्यांच्या इतके ताकदवान व्हा. मोदी शहा काय अजरामर नाहीत, त्यांना हरवणं अवघड नाहीये. पण त्यांना आपल्याकडे कुठे कमी शक्ती आहे, कुठे जास्त शक्ती आहे, त्यानुसार प्रहार करावा एवढी अक्कल आहे. आणि ज्याचा मागमूस राहुल गांधी पासून केजरीवाल पर्यंत कोणाकडेही नाही, म्हणून तुम्ही हरता. तर असो, सध्या मी जे सांगितलं होतं 15 ऑगस्ट पर्यंत थांबा, तर 15 ऑगस्ट संपलाय आणि 18 ऑगस्ट पासून अमित शहानी बॅटिंग सुरू केली. आता पुढे कोणाकोणाला छक्के म्हणजे काय असतील ते चौके मारले जातात ते बघा. कोण बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडतो, कोण बाउंड्रीच्या आत पडतो तेही बघा. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.